औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. नागपूर हिंसाचारावर राष्ट्रवादी स्वयंसेवक संघाकडून भूमिका स्पष्ट. भाजपसह विहिंप आणि बजरंग दलाचे कान टोचल्याची चर्चा. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या फहीम शेखच्या चिथावणीमुळे हिंसा भडकल्याचा आरोप. व्हिडिओ व्हायरल. अटकेतील आरोपींमध्ये फहीमचाही समावेश. नागपूर हिंसाचारावेळी महिला पोलिसांचा विनयभंग. अंधाराचा फायदा घेऊन महिला पोलिसांना सावध केल्याचं एफआयआर मध्ये नमूद. तातडीनं चौकशी करण्याचे नीलम गोऱ्हेंचे आदेश. नागपूर हिंसाचारावेळी काश्मीर पॅटर्नप्रमाणे दगडफेक झाल्याचा गृह विभागाला संशय, तर सर्व आरोपी नागपुरातलेच असल्याचं उघड. नागपुरात सोमवारी दुपारी झालेल्या आंदोलनासाठी हिंदू आंदोलकांवरही गुन्हे. 9 पैकी 8 जण पोलिसांना शरण. सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. सुरक्षा रक्षकाचा जबाब एबीपी माझाच्या हाती. नीलम गोऱ्हेंवरील विश्वासदर्शक ठरावावरून विधान परिषदेत गदारोळ. प्रवीण दरेकरांनी मांडला ठराव मंजूर. विरोधकांचा आक्रमक पवित्रा. अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्ष नेत्याबाबत निर्णय होईना. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाची प्रतीक्षा. भाजप लोकशाही जपणार का? भास्कर जाधवांचा सवाल. पुण्यातल्या हिंजवडीत कर्मचाऱ्यांची वाहतूक करणारा टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक. 12 कर्मचाऱ्यांपैकी 4घांचा होरपळून मृत्यू. आमदार हेमंत रासनेंकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित, तर मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार. मागील 10 वर्षात 193 राजकीय नेत्यांविरोधात ईडीनं नोंदवला गुन्हा. केवळ 2 प्रकरणातील नेत्यांना ईडीकडून शिक्षा. केंद्र सरकारची संसदेत लेखी माहिती. राज्यभरात रंगपंचमीचा उत्साह. होळीनंतर 5व्या दिवशी लहान थोरांचा रंगण्या रंगवण्याचा उत्साह शिगेला. नाशकात पेशवेकालीन 7 रहाडींमध्ये रंगपंचमी. सातारा जिल्ह्यातील बावधनमध्ये बगाडाचा उत्साह. गुलाबी रंगात न्हालं संपूर्ण बावधन गाव. बगाडाच्या रथाला उडण्याची खिलार बैलांची जोडी. अंतराळवीर सुनीता विल्यम्स पहाटे पृथ्वीवर सुखरूप परतल्या. 9 महिन्यांच्या अंतराळवासानंतर पृथ्वीवर परतण्याचा योग. मोदींनी दिलं भारत भेटीचं निमंत्रण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.